दक्षिण सोलापूरच्या शेतकऱ्यांचा लोकशक्ती साखर कारखान्यावर विश्वास असून मार्ग फाउंडेशनचे संस्थापक संतोष पवार यांच्या पुढाकारातून ऊस प्रश्नांवर यशस्वी चर्चासत्र पार पडलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासाठी हत्तूर येथील सोमेश्वर बनसिद्धेश्वर मंदिरात एका विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार आणि लोकशक्ती शुगर फॅक्टरी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी आपला ऊस लोकशक्ती कारखान्यालाच देण्याचं महत्त्वपूर्ण आश्वासन दिलं। त्यावेळी लोकशक्ती शुगर फॅक्टरीचे चेअरमन मानसिंग खोराटे, सुनील गुट्टे आणि मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार प्रामुख्याने उपस्थित होते। या चर्चासत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर उहापोह करण्यात आला। प्रामुख्याने ऊस वाहतुकीचं नियोजन, शेतकऱ्यांचं वेळेवर होणारा बिल आणि शेतकामात येणाऱ्या अडीअडचणी यावर सविस्तर चर्चा झाली। कारखान्याच्या वतीनं शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचं निरसन करण्यात आलं, ज्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं। मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असणारे संतोष पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकशक्ती कारखान्यासोबत समन्वयाची भूमिका घेतली। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दक्षिण सोलापूरमधील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात आपला ऊस लोकशक्ती शुगर फॅक्टरीलाच पुरवण्याचं जाहीर केलं। या निर्णयामुळे कारखान्याला ऊस पुरवठा उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे। या बैठकीला दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय माननीय श्री सुनीलजी गुट्टे साहेब, तसेच मार्ग फाउंडेशनचे आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांनी या ठिकाणी लोकशक्ती या ठिकाणी नव्याने 5000 युनिटचं जे नवीन प्रोजेक्ट झालेला आहे त्या संदर्भात या आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करावी। साहेब या ठिकाणी आपल्या भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत। मित्रांनो, 5000 टनाची कॅपॅसिटी 3500हून 5000 टन गाळप होईल अशी कॅपॅसिटी आपण पहिल्याच सीझनला प्रयत्न करून आपण हा पहिलाच फुल सीझन म्हणतो मी, मागचा तर ट्रायल सीझन झाला आपला, तर आपल्याला जवळजवळ 6-7 लाख टन ऊस लागणार आहे। 6-7 लाख टन जर 120 दिवसाचा सीझन आपल्याला लागला तर मला वाटतं आपण 6 ते 6.5-7 लाखापर्यंत जाऊ। त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त शेतकरी बंधू, वाहतूक तोडणी ह्या सगळ्यांसोबत आम्हाला संपर्क वाढवायची इच्छा आहे। सगळ्यांना ह्या परिसरामध्ये काम करण्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आम्हाला फायदा व्हावा, ह्या हिशोबाने मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा सीझन आणि आपल्या सगळ्यांची साथ हे सगळं जोडून यावं, आपण सगळे एक दुसऱ्याच्या कामी येऊन यशस्वी काम करण्यासाठी लोकशक्ती कारखाना अजून प्रगतीपथावर घेऊन जावं ह्याची प्रार्थना मी सोमेश्वर देवासमोर करतो।